कांदा हे पीक महाराष्ट्राच्या शेतीचा महत्त्वाचा भाग आहे. शेतकऱ्यांना बक्कळ पैसा मिळवून देणारं हे पीक अनेक वेळा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी देखील आणतं. मात्र तरीही दरवर्षी कांद्याचं क्षेत्र हे वाढतच चाललंय. यंदा देखील कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. खत पाण्याच्या योग्य नियोजनासोबत जर शेतकऱ्यानं योग्य बियाणांची निवड केली तर हे पीक शेतकऱ्याला हमखास नफा मिळवून देतं. आज कांदा लागवडीसाठी बाजारात अनेक कंपन्यांचे कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु असं असलं तरी यंदा शेतकरी मात्र आर्डो सीडच्या सुप्रीम सिलेक्शन या जबरदस्त वाणाची लागवड करत आहे. नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, जळगाव, धुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर आवर्जून सुप्रीम सिलेक्शन या वाणाला सर्वाधिक पसंती दिली आहे. आणि याचं कारण म्हणजे हा वाण रोगासाठी अतिशय दणकट असून याचा कलर हा आकर्षक व गडद लाल आहे. तसेच हा कांदा टिकवण क्षमतेसाठीही अतिशय चांगला असल्यामुळं व्यापाऱ्यांची देखील याला मोठी पसंती आहे. याची लागवड ही साधारणपणे जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये करता येते आणि याचा कालावधी हा 100 दिवस एवढा आहे. मालाचं भरणारं वजन, आकर्षक लाल रंग, रोगास दणकटपणा, उच्च पातळीची टिकवण क्षमता यामुळं हा वाण अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. त्यामुळं तुम्हाला जर या हंगामात कांद्याचं भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर लागवडीचा योग्य हंगाम, पाण्याचा निचरा होणारी जमीन, खत, औषध व पाणी यांचं योग्य व्यवस्थापन, करपा, मर, बुरशी सारख्या कीड रोगांवर नियंत्रण आणि सुप्रीम सिलेक्शन सारख्या खात्रीशीर वाणाची निवड तुम्हाला निश्चितपणे करावी लागेल आणि तरच तुम्ही कांदा पिकातून चांगला फायदा मिळवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कांदा लागवडीबद्दलच्या या नव्या वाणाची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.